Zee 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रियाताई, माझा पहिला प्रश्न आपल्याला हाच असेल, एकंदर एका बाजूला आपण महिला सबल होत आहेत हे पाहतो आहोत, दुसऱ्या बाजूला महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना बघतोय, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना बघतोय। नेमकी काय कारणं वाटतात आपल्याला या सगळ्याची? खरं तर हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की ही गोष्ट झालेली आहे। आज संसदेत ही ह्याच्यावर फार मोठी चर्चा झाली आणि खरंच एक वेगळी गोष्ट यावेळी संसदेत अशी झाली की ह्याच्याबद्दल फक्त महिला खासदार नाही, पुरुष खासदारही बोलले आणि एका मताने सगळ्याच खासदारांचं आणि स्पीकरचंही म्हणणं होतं की ह्याच्यासाठी सरकारने काहीतरी धोरण मांडलंच पाहिजे, ह्याच्यासाठी पोलिसनी जास्ती जातीने लक्ष घातलंच पाहिजे आणि त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे सगळीकडे झाले पाहिजे, ज्याच्यात महिलांना प्राधान्याने त्यांच्या अधिकार मिळालेच पाहिजेत आणि कोणीही जर चुकीचं काम असं करत असेल तर त्याला सगळ्यात टोकाची शिक्षा झालीच पाहिजे। खरे, जर बलात्कार करणार आहे त्याला फाशीची शिक्षा झाली किंवा अगदी कडक शिक्षा झाली तर कुठेतरी हा धाक बसेल असं आपल्याला वाटतं? हो, नक्कीच एक थोडा एक ट्रेंड, कारण का असं अनेक वेळा होतं की लोक काही इन्क्वायरी झाली नाही म्हणून सुटतात किंवा काही केसेसमध्ये आपल्याला कळतं की गँग रेपमध्ये 4 लोक होते पण एखादाच दुसरा सापडतो किंवा एखादा सापडतही नाही, अशाही गोष्टी अनेक वेळा होतात आणि इतक्या वेळात एखादी अशी घटना झाली की 2 दिवस सगळ्या चॅनल्सवर, संसदेत, सगळीकडे समाजात चर्चा होते आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी आपण सगळे आपल्या रुटीनला लागतो। मला वाटतं ह्यावेळेस आपण सगळ्यांनीच एकत्र हा विषय फार गांभीर्याने घ्यायची गरज आहे आणि रेप पण नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्ये मी काही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राचा दौरा केला, त्याच्यात मला आठवतंय की छेडछाड मुक्त महाराष्ट्र असावा ह्याची इतकी मोठी मागणी होती। म्हणजे रेप तर अगदी टोकाची गोष्ट आहे पण साधारण 80 ते 90% महिला आणि मुलींना छेडछाड ही रोज कॉलेज असेल, एसटी असेल, बस असेल, शाळेच्या बाहेर असेल ही होत असते आणि ह्याच्यासाठी आपण आणि सरकारनी आणि समाजाने काहीतरी पाऊल पुढे टाकलंच पाहिजे आणि एक मेसेज गेला पाहिजे की छेडछाड असेल, महिलांवर कुठलेही अत्याचार असतील, रेप असतील, ही इथून माध्यमातून आपण केला, तिथल्या स्त्रियांशी संवाद आपण साधलात। कुठेतरी पूर्वी आपल्याला समाज म्हणून जी सुरक्षितता दिसायची ती आता दिसत नाहीये समाजामध्ये किंवा भर दिवसा सगळ्या लोकांसमोर अशा घटना घडताना दिसताय, पण समाज म्हणून जी भूमिका असायला हवी ती मांडली जाताना दिसत नाही, इतरांकडनं ती होताना दिसत नाहीये। ही एक कुठेतरी मानसिकता आपल्याला दिसते। हो, नक्कीच। तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अकोल्याला जेव्हा गेले होते तेव्हा जेव्हा अकोल्यातल्या ITIच्या ज्या मुली होत्या त्यातल्या सगळ्या मुली मला त्या दिवशी अकोल्यात संध्याकाळी भेटायला आल्या आणि त्या म्हणल्या, ताई आम्ही कॉलेजमध्ये जाऊही शकत नाही कारण का रस्त्यात आम्हाला मुलं नावाने हाक मारतात, छेडछाड करतात, त्यांच्या मोटरसायकलनी आमच्यावर बसस्टॉपला उभ्या असल्या तर गोल गोल फिरवतात। मग म्हणजे किती छोटीशी गोष्ट आहे ही खरं तर, म्हणून तेव्हाच आम्ही तातडीने पोलिसांची गाठ घेतली त्या दिवशी आणि त्यांनी तिथे एक छेडछाड पथक आता अकोल्याला केलंय। पण माझं म्हणणं आहे की ही वेळ यायलाच कशाला पाहिजे, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचीही आम्ही भेट घेतली, त्याच्यानंतर माननीय RR पाटलांची, राजेश टोपेंची आणि महाराष्ट्राने कुठेतरी देशात दाखवून द्यावं की छेडछाड असेल, गँग रेप्स असतील, ह्या गोष्टीत जर कुठलीही गोष्टी अशा कुठेही तरी राज्यात झाली तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन होईल। त्यामुळे तुमच्या या चॅनलच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळांना आग्रहाची विनंती करते की तुम्ही नेहमी महाराष्ट्र कुठलीही जी गोष्ट असते ती पहिल्यांदा देशात करून दाखवतं, तर महिला धोरण ही पहिल्यांदा महाराष्ट्राने केलं तर महिलांची सुरक्षितता हा विषय पुढे कुठेतरी महत्वाचा आहे आणि पोलिसांनी आणि समाजातल्या सगळ्या घटकांनी ह्याच्यात एकत्र काम करण्याची वेळ आलेली आहे। आपण देशाला दाखवून देऊया की कसा सुधारणा याच्यात करता येईल। नक्की, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की कुठेतरी शिक्षा कडक व्हायला हवी हा तर मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर सगळी प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी बदलण्याची गरज आहे किंवा वेगाने प्रक्रिया घडण्याची गरज आहे। मला वाटतं शिक्षा आणि मानसिकता तीही महत्वाची गोष्ट आहे। म्हणजे कॉलेजेसमध्ये छेडछाड मुक्त कॉलेज असावं याच्यासाठीही एक महाराष्ट्र सरकारने GR काढलेला आहे, पण आता नुसता GR काढून होणार नाही, त्याच्यावर कॉलेजमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि कॉलेजमधल्या युवक आणि युवतींकडून या गोष्टी आल्या पाहिजेत।
त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी, आणि खरंच मी मीडियाचे आभार मानते की तुम्ही एवढा पुढाकार ह्याच्यात घेतलाय, त्याच्यामुळे या गोष्टी बाहेर येत आहेत. नक्की. वर्षाताई, सुप्रिया ताईंशी मी आतापर्यंत बोलत होते, आपल्याला यावर काय म्हणायचंय? नाही, सुप्रियाताईंनीच हे आवाहन केलं हे खूप चांगलं झालं, कारण महाराष्ट्राला गेल्या 4.5 वर्षापासून महिला आयोग नाही, याच्या संदर्भामध्ये आम्ही सीएमना, अगदी सुप्रियाताईंनाही ते माहितीये की आम्ही वेळोवेळी जाऊन भेटलो आणि महाराष्ट्राचा महिला आयोग सक्रिय करा, आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष नाही असल्यामुळे पूर्णपणे तो डिफंक्ट झालेला आहे अशी मागणी केली. महाराष्ट्र हे पहिलं राज्य की जिथे महिला धोरण जाहीर केलं, आणि 93ला झालं, 2010ला झालं, 2010ला अपेक्षित असलेलं धोरण हे महिला आर्थिक विकास महामंडळाकडे दिलं गेलं. महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी चळवळीतल्या संघटना संस्थांशी कोणतीही चर्चा केली गेली नाही, आणि 2013 उजाडलं तरी अजूनही ते महिला धोरण म्हणावं तसं लोकांच्या समोर आलेलं नाही. आधीच्या धोरणांची कोणताही रिव्ह्यू झालेला नाही, आणि प्रत्येक वेळेला अशा घटना घडल्यानंतर मीडिया समोर यायचं आणि एक काहीतरी नवीन घोषणा करायची, आणि परत त्याचं, ताई म्हणाल्या तसं, परत काही दिवसांनी आपणही ते विसरून जातो, त्याचा फॉलोअप घेतला जात नाही, आणि त्याच्या पातळीवरती काहीच होत नाही. म्हणून मला आवर्जून इथे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या आमच्या महिला बालकल्याण मंत्री महोदयांना पण मला विनंती करायची आहे की त्या केवळ एका विशिष्ट कॉन्स्टिट्युन्सीच्या मंत्री आहेत की काय असं आम्हाला सतत फील येतो. त्या आमच्याशी मोबाईलवरती अवेलेबल असतात, पण या सगळ्या इश्यूच्या संदर्भामध्ये एक मंत्री महोदय, महिला, तरुण महिला आमच्यासाठी अवेलेबल असून सुद्धा या संदर्भातली भूमिका घेतली जाते. 28,000हून जास्त छेडछाडीची प्रकरणं महाराष्ट्राच्या विविध कोर्टांमध्ये प्रलंबित राहतात. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाण आहे. नक्की आपण याच विषयी सुप्रियाताईंशी बोलूया. सुप्रियाताई, आपल्याला काय वाटतं, जो मुद्दा वर्षाताईंनी मांडलाय, महिला आयोगाचा मुद्दा असो किंवा त्या अनुषंगाने येणारे मुद्दे असोत? ताई म्हणतात ते अगदी बरोबर आहे. खरं तर वर्षाताई आणि मी एकत्रच माननीय मुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल गाठ घ्यायची ठरवली होती आणि पत्रही दिलं होतं. मला खरंच दुर्दैव वाटतं हे महाराष्ट्र सरकारचं की ज्या उत्साहाने आदरणीय पवार साहेबांनी महिला धोरण मांडलं त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रात होत नाहीये. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं मला हे चॅनलमध्ये आमची सत्ता असताना बोलणं योग्य नाही, पण शेवटी हा एक महिलांचा प्रश्न आहे, राजकारण ह्याच्यातून बाहेर ठेवलं पाहिजे आपण. मी जानेवारीपासून ह्याचाच महिला धोरण कसंच अंमलबजावणी व्हावी ह्याच्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. कारण का जोपर्यंत आपण एकजूट होऊन ह्याच्यात लढत नाही, रस्त्यावर ह्याच्यासाठी उतरत नाहीत, मला वाटत नाही ह्याच्यात काही बदल होणार आहे. आणि वर्षाताई आणि मी गेले अनेक वर्ष स्त्री भ्रूण हत्यामध्ये एकत्र काम करतोय, आणि आज मी एक पक्ष किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलत नाही. शेवटी मीही एक आई आहे, मीही कुणाची तरी मुलगी आहे. त्याच्यामुळे वर्षाताई आणि ह्याच्यात ज्या महिला चांगलं काम करतात, आम्ही राजकारण पक्ष सोडून आज महाराष्ट्र आणि प्रत्येक महिलेच्या अस्मितेसाठी आज रस्त्यावर उठायची वेळ आज या पुरुषांनी आमच्यावर आणून ठेवलेली आहे. नक्की. सुप्रियाताई, एक प्रश्न अजूनही इथे विचारावा असा वाटतो की सत्ताकारण आणि राजकारण यामध्ये जर महिलांचा वावर अजून जास्त प्रमाणात जर वाढला तर महिलांसंदर्भात होणारे जे कायदे आहेत ते अजून कडक व्हायला मदत होईल का, किंवा ते लवकर कायदे यायला मदत होईल का? नाही, मला एक सांगा, जेंडर लागतोच कशाला? पुरुष आणि महिला, शेवटी आपण सगळी माणसंच आहोत ना. म्हणजे जास्त महिला आल्या तरच आपल्यासाठी अधिकार मिळू शकतील हा नियम कुठला? सरकारमध्ये जर सरकार आपलं आहे तर त्याच्यात महिला आणि पुरुष समानता आहे, या की महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यामुळे महिला जास्ती असल्या पाहिजेत असं नाही. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. नक्की. आतापर्यंत जेव्हा आपण कुठल्याही राज्याचा, महाराष्ट्र कशाला? नक्कीच नक्कीच. आणि त्याच वेळेला जेव्हा आपण महिला सक्षम झाल्या पाहिजेत किंवा त्या स्वतः सावध असल्या पाहिजेत, त्यांनी स्वतः कसं वाचायला पाहिजे, हे जेव्हा आपण प्रयत्न करतो आहोत समाजामध्ये, तेव्हाच पुरुषांची मानसिकता किंवा पुरुष सुसंस्कृत होण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं, ती प्रक्रिया सुरू व्हायला हवी. हा पुरुषांच्या विरोधात लढा नाहीये, सगळे पुरुष असे नसतात हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज संसदेत महिलांच्या बरोबरीने पुरुष आज या दिल्लीच्या गँगरेपच्या विरोधात उभे राहिले. त्याच्यामुळे समाजात जे वाईट आहे, जो एक घटक आहे, त्याच्या विरोधात आपल्याला काम करायचं. हे पुरुष विरुद्ध महिला असं हे अजिबात कुठलंही भांडण नाहीये. समाजातल्या चांगल्या आणि वाईट अशा हे भांडण आहे. नाही, मुद्दा हा होता सुप्रियाताई की मुळात स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जेवढे सरकारकडून प्रयत्न होतात किंवा समाजाकडून प्रयत्न होतात, तेवढे पुरुष सुसंस्कृत होण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
हे मानसिकता काही, तेच मी म्हणले, एक छोटासा सगळे पुरुष वाईट नसतात, त्याच्यामुळे एखादा सेक्शन असतो समाजातला जो अशी काहीतरी वाईट कामं करत असतो आणि ह्यांना जेव्हा कुठली तरी टोकाची शिक्षा लवकरात लवकर होईल तेव्हाच हे जे वाईट घटक आहेत समाजातले ते बदलतील आणि हा सामाजिक बदल तुम्हाला नक्कीच दिसेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.